निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहळकरवर गोळीबार. शहरातील कुख्यात गुंड सागर किसन मोहळकर वय 32 राहणार जामवाडी जामखेड याच्यावर बुधवारी 4 मार्च रोजी रात्री गावठी कट्ट्यातून अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली. नुरानी कॉलनी रस्त्यावर सायंकाळी 7:30 ते पावणे 8च्या दरम्यान हा हल्ला झाला. मोहळकर याच्यावर 5 ते 6 राऊंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून त्याला 4 गोळ्या लागल्या आहेत. त्याला प्रथम जामखेडमधील खासगी रुग्णालयात आणि नंतर अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोहळकर नुरानी कॉलनी परिसरात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्याच्यावर अचानक गोळीबार सुरू केला. हल्ल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. सलग झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांनी भीतीपोटी आसरा घेतला. गोळ्या लागल्यानंतर मोहळकर रस्त्यावर कोसळला. हल्लेखोरांनी घटनेनंतर तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. परिसराची नाकेबंदी करण्यात आली. जखमी मोहळकर याला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हलविण्यात आले. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीत त्याच्या शरीरात 4 गोळ्या अडकल्या असल्याचे स्पष्ट झाले. एकूण 5 ते 6 गोळ्या झाडण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान मोहळकर याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. कलम 307 नुसार त्याच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. तो नुकताच कारागृहातून जामीनवर बाहेर आला होता. जामखेड शहर आणि तालुक्यात त्याची मोठ्या प्रमाणावर दहशत आहे. त्याच्या सुटकेनंतर शहरात तणावाचे वातावरण असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या गोळीबारामुळे गुन्हेगारी वर्तुळातील वाद पुन्हा चिघळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर नुरानी कॉलनी व परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी गस्त वाढवली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान गेल्या वर्षी भूम तालुक्यातील आंध्रुड येथे ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती. निलेश घायवळ याने या स्पर्धेचे आयोजन केले होते. निलेश घायवळ ही कुस्ती पाहण्यासाठी आला होता. तो कुस्तीच्या फडात जाऊन पैलवानांची भेट घेत होता. त्यावेळी सागर मोहळकर हा निलेश घायवळ याच्या अंगावर धावून गेला. त्याने निलेश घायवळ याला धक्काबुक्की करतानाच श्रीमुखात लगावली. मात्र आजूबाजूचे लोक निलेश घायवळच्या मदतीला धावून आले. घायवळ समर्थकांनी मोहळकर याला चोप दिला होता. ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. जय बाबा.